नमस्कार, मी शुभम शिंदे। बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आता कृषी संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 च्या माध्यमातून। मागील वर्षात पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यातील अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। शासनाने 40 तालुके आणि 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय। छत्रपती संभाजीनगर, बीड, यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट अधिकच गडद झालंय। महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून शासन स्तरावर या संदर्भातल्या हालचाली व्हायला हव्यात असं खेड्यापाड्यातील जनतेचं मत आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या भर जहागीर इथं शिवशंकर चोपडे हे दरवर्षी भुईमूग, हळद, उन्हाळी मूग, ऊस अशी पिकं घेतात। मात्र त्यांनी यावर्षी पारंपरिक पीक न घेता बहुउपयोगी सूर्यफुलाच्या तेलबियांचं उत्पादन घेतलंय। जवळपास 4 एकरामध्ये त्यांनी तेलबियांचं उत्पादन घेतलंय। या परिसरामध्ये सूर्यफुलांच्या तेलबियांच्या उत्पादनाचा हा पहिलाच प्रयोग आहे। कृषी खात्यामध्ये झालेल्या पदोन्नती आणि बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याने एका माजी मंत्र्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची सुनावणी येत्या 5 एप्रिल रोजी लोकायुक्तांकडे होणार आहे। विभाग लोकायुक्तांकडे गैरव्यवहाराशी निगडीत 22 फाईल सादर करणार असून एका माजी मंत्र्याच्या नावाचा उल्लेख असलेल्या या तक्रारीमध्ये कृषी खात्यातील वादग्रस्त बदल्या, संशयास्पद पदोन्नती तसंच गुण नियंत्रणाशी संबंधित आक्षेपार्ह कामांचा समावेश आहे। राज्यभरात पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत चाललाय। राज्यभरातील धरणांमध्ये फक्त 40% पाणीसाठा उपलब्ध आहे। राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती आहे, तर जलसाठ्यामध्ये फक्त 40% पाणीसाठा आहे। राज्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर 25 ते 26 रुपयांवरून खाली आलाय। यामध्ये खर्चाची तोंडमिळवणी करताना शेतकऱ्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू आहे। पाणी टंचाईने चारा उत्पादन देखील घटलंय, तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर वाढलेत। यामुळे राज्यातील दूध उत्पादकांची मात्र पुरती कोंडी झाल्याचं चित्र आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेसनसा येथे गोठ्याला अचानक आग लागली, तर या आगीमध्ये शेतोपयोगी अनेक साहित्य आणि शेतमाल जळून खाक झालाय। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या आगीचं कारण मात्र अद्यापर्यंत कळू शकलेलं नाहीये। पुढच्या 5 दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता आणखीनच वाढण्याचा अंदाज आहे। अकोल्यामध्ये तापमान 41 अंशांवर आहे, तर राज्यातील सरासरी तापमान 39 अंश सेल्सिअसच्या अवतीभोवती असणार आहे। अकोल्यासह जेऊल, मालेगाव, परभणी आणि सोलापूर येथे कमाल तापमानानं 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान 39 अंशांच्या पुढे आहे। राज्यामध्ये कमाल तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आणि आता कृषी संदर्भातील बातम्या विस्ताराने पाहूयात। हिंगोली जिल्हा हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे। मात्र पावसाचं प्रमाण कमी असल्याने हळदीवर विविध रोग आलेत। त्यामुळे बाजारामध्ये हळदीची आवक घटली आहे। सध्या बाजारात हळदीला 18 ते 19 हजार रुपये भाव मिळतोय। भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधानी असला तरी रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत आहे। आम्ही इकडं म्हणजे हळद आलो याचायला रोजानं आलेलो आहे, पण हळद काय चांगली नाही। यंदा म्हणजे पावसाची लय कमी, तर कायच आम्हाला परवडलं नाही। म्हणजे हळद म्हणजे कशीच नाही, कोणताच शेतीचा माल म्हणजे कसाच होईना। पावसामुळे आता सध्या पाणी पण प्यायला नाही शेतामध्ये। मग सरकारनं जरा मदत करायची शेतकऱ्याला। हरभऱ्याचं नुकसान झालं, तुरीचं नुकसान झालं, गारपीट झाली मधात, हरभऱ्यावर गहू गेले। मग आता हळदीला समजा भाव होता, या पिकावर आम्ही समजा अवलंबून होतो, पण हे पण उत्पन्न नाही झालं। आता करायचं काय? तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बुवा सरकारनं आम्हाला काहीतरी, दुष्काळी नाही, विमा नाही, काहीच नाही आमच्या इकडं, आम्ही करायचं काय? सरकारनं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। आता निवडणुका आल्या की ह्या सभान सभेल बोलवणं, हे ते करणं, पण काहीच नाही आमच्या शेतकऱ्यासाठी कोणीच नाही।
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती इथं पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, निर्यात बंदी उठवावी यासाठी लढत होतो, मात्र मला आणि अमोल कोल्हेंना निलंबित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील निवेदन दिलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मी जाहीर निषेध करते या निर्णयाचा। पार्लमेंटमध्ये माझं आणि अमोलदादांचं निलंबन कशावरनं झालं? याच्यावरनं तर झालं। कांद्याला हमीभाव मिळावा आणि निर्यात बंदी उठावी याच्यासाठी तर आम्ही लढत होतो दिल्लीत। तर आम्हाला तिथून हद्दपार केलं, आम्हाला दोघांना निलंबित केलं पार्लमेंटमधून। तर ही दडपशाही नाही तर काय? आणि हा विषय मी आज मांडत नाहीये। मी 8 महिने माझं ट्विटर अकाउंट बघा, मी 8 महिन्यापासून पियुष गोयलांना ट्विट करते की बाबा तुम्ही कांद्याचं धोरण बघा, नाहीतर कांद्याचा पिकवणारा शेतकरी, दूध, सोयाबीन ह्या सगळे शेतकरी अडचणीत येतील। हे मी 8 महिने म्हणते। आता जे मी म्हणत होते ते आज सगळं खरं होतंय बघ। राज्यातील सुमारे 211 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये संपण्याची शक्यता आहे। तर राज्यातील 73 साखर कारखान्यांनी गाळप याआधीच बंद केलं असून अद्यापर्यंत 138 साखर कारखाने सुरू आहेत। तर यंदाच्या गळीत हंगामात सर्वाधिक गाळप हे खासगी साखर कारखान्यांनी केलंय। यंदाच्या गाळप हंगामात राज्यात 1012 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालंय, तर 1028 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे। सर्वाधिक गाळप हे कोल्हापूर विभागात झालं असून दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे। गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसला। कमी पावसामुळे ऊसाचं उत्पादन कमी होईल अशी शक्यता होती, मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे ऊसाचं उत्पादनामध्ये भर पडली, त्यामुळे साखरेचं उत्पादन देखील चांगलं झालंय। 18 मार्चला आलेल्या अहवालानुसार राज्यात कोल्हापूर विभाग ऊस गाळपामध्ये अग्रेसर असून येथे 232 लाख मेट्रिक टन गाळप झालंय। यानंतर पुणे विभागामध्ये तब्बल 223 लाख मेट्रिक टन गाळप झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या खडका येथे राज्यातील पहिली मुख्यमंत्री सौर कृषी फीडर योजना नोव्हेंबर 2017 मध्ये मंजूर करण्यात आली होती, मात्र गेल्या 7 वर्षापासून या प्रकल्पाचं काम रखडलं असून हा प्रकल्प केवळ कागदावरच मर्यादित राहिलेला आहे। राज्यातल्या पहिल्या सौर कृषी फीडर योजनेच्या प्रकल्पासाठी मंजुरी मिळताच प्रकल्पाचं काम तात्काळ होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्यानं खडके ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीच्या मालकीची 58 एकर गावठाण जमीन प्रकल्पासाठी हस्तांतरित केली आहे। तसंच प्रकल्पाच्या सर्व प्रशासकीय मान्यता देखील पूर्ण झालेल्या आहेत। असं असताना देखील गेल्या 7 वर्षापासून या प्रकल्पाचं काम रखडलं असून तात्काळ या प्रकल्पाचं काम सुरू करावं अशी मागणी आता शेतकरी करतात। तर प्रशासनाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। पाहूयात। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या खडके येथे राज्यातील पहिली मुख्यमंत्री सौर कृषी फीडर योजना नोव्हेंबर 2017 मध्ये मंजूर करण्यात आली होती, मात्र गेल्या 7 वर्षापासून या प्रकल्पाचे काम रखडले असून हा प्रकल्प केवळ कागदावरच मर्यादित राहिला आहे। राज्यातल्या पहिल्या सौर कृषी फीडर योजनेच्या प्रकल्पासाठी मंजुरी मिळताच प्रकल्पाचे काम तात्काळ होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याने खडके ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या मालकीची 58 एकर गावठाण जमीन प्रकल्पासाठी हस्तांतरित केली आहे। तसेच प्रकल्पाच्या सर्व प्रशासकीय मान्यता देखील पूर्ण झालेल्या आहेत। असं असताना देखील गेल्या 7 वर्षापासून या प्रकल्पाचे काम रखडले असून तात्काळ या प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। दरम्यान शासनाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे हजारो शेतकरी बाधित होत असल्यानं मागच्या 27 वर्षापासून प्रकल्पाला धरण विरोधी संघर्ष समितीचा विरोध सुरू आहे। याच भागातील खंबाळा आणि खडका पैसा ग्रामपंचायतींना ठराव घेऊन 15 अटी टाकल्यात, तर त्या अटी मान्य करण्यात आल्या नाही, तर जिओलॉजिकल सर्व्हे करण्यात आला नाही, तरी देखील प्रकल्पाच्या भिंतीचं काम सुरू करण्यात आलंय। आचारसंहितेच्या आड पाटबंधारे विभाग दडपशाहीचा अवलंब करत असल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समितीनं केलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशा यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली आहे, तर प्रकल्पाचं काम त्वरित थांबवण्यात यावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे। संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। संजय, पैनगंगा प्रकल्पामुळे हजारो शेतकरी बाधित होत असल्यानं मागच्या 27 वर्षापासून प्रकल्पाला धरण विरोधी संघर्ष समितीचा विरोध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, अपडेट काय?
नक्कीच शुभम, एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आधीच शेतकरी संकटात सापडलेला आणि अशातच कुठेतरी आता निम्न पैनगंगा प्रकल्प मागील 27 वर्षापासून शेतकरी संघर्ष करत आहे. त्या ठिकाणी धरण व्हावं नाही आणि प्रशासन कुठेही शेतकऱ्याचं ऐकायला तयार नाही. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर 27 वर्षापासून शेतकरी हे संघर्ष करीत आहे आणि धरण जर सरकारला करायचं असेल तर आमच्या 15 अटी आहे, त्या 15 अटी आमच्या मान्य कराव्या, अन्यथा त्या ठिकाणी धरण होऊ देणार नाही. एकंदरीत पाहिलं तर काही गावे त्या ठिकाणी पेशा अंतर्गत येत आहे आणि पेशा अंतर्गत गावाच्या त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आणि त्या ठरावानुसार 15 अटी ज्या मागणी करण्यात आलेल्या आहेत त्या 15 अटी जे सुद्धा आहेत त्या 15 अटी मान्य करण्यात आलेल्या नाही. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाची मनमानी त्या ठिकाणी दिसत आहे. आचारसंहितेमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी भिंतीचं काम करण्यात येत आहे. जिओलॉजिक त्यांनी जे आहे शेतकऱ्यांनी सर्वे करायला सांगितलं होतं, मात्र तो सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येत नाही. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी हजारो शेतकरी, लाखो शेतकरी जे आहेत उद्ध्वस्त होणार आहे, हजारो घर बेघर त्या ठिकाणी होणार आहे आणि हा आम्हाला धरण नको आणि ह्या धरण जर करायचं असेल तर आमच्या 15 अटी आहेत त्या मान्य कराव्या, त्यानंतरच हे धरण करण्यात यावं असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्याचं कुठेही प्रशासन असो हे ऐकायला तयार नाही. शुभम. संजय, पाटबंधारे विभाग दडपशाहीचा अवलंब करत असल्याचा आरोप देखील धरण विरोधी संघर्ष समितीने केलाय, त्याबद्दल काय सांगाल? नक्की, एकंदरीत पाहिलं तर अनेकदा पाटबंधारे विभागांना शेतकऱ्यांनी धरण विरोधी संघर्ष समितीने अनेकदा त्यांच्यासोबत संपर्क साधला. पेसा अंतर्गत ज्या ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी जे ठराव आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ठराव केलेला आहे त्यानुसार, त्या अटीनुसार जर तुम्ही काम करत असाल तर नक्की तुम्हाला काम करू देतो. मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पाटबंधारे विभाग त्या ठरावाच्या अनुषंगाने चालत नसल्याची त्या ठिकाणी जे शेतकरी असेल किंवा धरणग्रस्त संघर्ष समिती असेल त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून घेत नाही आणि मनमानी कारभारपणे तो धरणाचं काम त्या ठिकाणी भिंतीचं काम चालू आहे. अनेकदा यांना विरोध सुद्धा करण्यात आला, मात्र शेतकऱ्याचं असो किंवा धरणग्रस्त समिती जी आहे याचा कुठेही ऐकायला तयार नाही. शुभम. अगदी संजय, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की प्रकल्पाचं काम त्वरित थांबवण्यात यावं, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. आंदोलनाच्या संदर्भातली काय अपडेट आहे? नाही, एकंदर पाहिलं तर या ठिकाणी आजच नव्हे तर अनेकदा यापासून 50च्या वरती असेल, 50 ते 100दा त्यांनी अनेकदा 27 वर्षामध्ये हे निवेदन दिले आहे. जिल्हा अधिकारी असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असो यांना अनेकदा या ठिकाणी जे आहे निवेदन दिलं, स्थानिक आमदारांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. मात्र याकडे कुठेही कोणी लक्ष द्यायला तयार नाही. शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जे होतं ते नव्हतं हातातलं जाण्याच्या मार्गावर आहे. जर अशा प्रकारच्या आमच्या अटी जर मान्य होत नसेल तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी शेतकरी आणि धरणग्रस्त समितीच्या वतीने करण्यात येत आहे. अगदी संजय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. भोर तालुक्यातील मौजे वारवंड इथं कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी बांबूची शाखीय पद्धतीनं रोपवाटिका उभारण्यात आलेली आहे. याची कार्यशाळा देखील आता घेण्यात आली, तर या कार्यशाळेला जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा विचार जर कोणी करत असेल तर बांबू शेती हा चांगला पर्याय ठरू शकतो. ज्यांना लखपती व्हायचंय त्यांनी बांबू शेती करावी असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच बांबूच्या शेतीतून अनेक शेतकरी हे लखपती देखील झालेले आहेत. सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की या वर्षभरामध्ये प्रत्येकाने 100 रोपं तरी शाखीय पद्धतीने तयार करण्याची आहे. इथला जो मेस बांबू आहे त्या मेस बांबूला बियासुद्धा येत नाहीत, त्याचं टिश्यू कल्चर हे सक्सेसफुल होत नाही आहे. जर का ट्रॅडिशनल शाखीय पद्धतीचा विचार केला 2 नोडल कलम कटिंग किंवा 3 नोडल कलम कटिंगचा, तर त्याला जागा खूप लागते. सो त्याच्यामुळे सिंगल नोडल कलम कटिंग करण्यासाठीचा एक थोडा मोठ्या प्रमाणावरचा प्रयोग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर एक साधारण ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत याचे रिझल्ट्स आपल्या समोर येतील. एक 50 शेतकरी होते, प्रत्येकाने 100 जरी रोपं तयार केली तरी 5000 रोपं तयार व्हायला हरकत नाही आहे. पुसद विधानसभा मतदारसंघातील आसोली ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागतोय. गेली 40 वर्षापासून मरण यातना भोगणाऱ्या या गावात अखेर महिलांनी एल्गार पुकारून मागच्या 2 वर्षांपासून लढा तीव्र केलाय. यशवंत कोल्हे यांनी या परिणामाची तमा न बाळगता जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेचं गावात पाणी आणलंय. अनेक अडथळे पार करत गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये हे पाणी सोडण्यात आलेलं आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातील खडका येथे राज्यातील पहिली मुख्यमंत्री सौर कृषी फीडर योजना 29 नोव्हेंबर 2017 मध्ये मंजूर करण्यात आली होती। या योजनेसाठी खडका ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या मालकीची 58 एकर गावठाण जमीन या प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात आली होती। मात्र 7 वर्ष उलटून देखील या प्रकल्पाचं काम रखडलं असून या प्रकल्पाचं काम केवळ कागदावरच मर्यादित राहिलेलं आहे। या प्रकल्पामुळे 1600 शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळाल्याची आशा होती। मात्र अद्यापही या प्रकल्पाचं काम मार्गी लागत नसल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकल्पाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आता शेतकऱ्यांनी दिला आहे। ग्रामपंचायतीची जी जागा होती 50 एकर ती त्यांना दिलेली आहे। संपूर्ण कागदपत्र पूर्ण झालेले आहेत। सर्व ग्रामपंचायतीच्या एनओसी झालेल्या आहेत आणि तसेच माननीय जे मंत्री महोदय आमदार खासदार यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे हा प्रकल्प व्हावा म्हणून। सटाणा तालुक्यामध्ये सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यानं बहुतांश पाणी योजनांच्या उद्भव विहिरींना तळ घातलेला आहे। तर आराम आणि हत्ती या दोन्ही नद्यांच्या दुतर्फा असलेल्या गावांमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यातच पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सध्या बागलाण तालुक्यातील 24 गावं बाड्या वस्त्यांवर 23 टँकरच्या माध्यमातून दररोज पाणी पुरवठा सुरू आहे। दोधनपाडा, औंदाणेपाडा, बाडी चौल्हेर आणि वघाणेपाडा या 4 गावांना वर्षभर टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समिती प्रशासनानं 24 खासगी विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत। जावळी तालुक्यातील आलेवाडी गाव पाणीदार करण्यासाठी नाम फाउंडेशननं आता पुढाकार घेतलाय। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण त्याबरोबरच पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवण्यात आली आहे। नाला पुनर्जीवन, नैसर्गिक जलस्रोत, शेततळी जमिनीला चर पाडून पाणी साठ्याच्या दृष्टिकोनातून पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। आलेवाडी ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ही मोहीम आता उघडण्यात आली आहे। या संदर्भातला एक आढावा पाहूया। यासोबतच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र या बुलेटिनच्या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील, शेतीच्या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात व्हिडिओच्या स्वरूपात आम्हाला पाठवू शकता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।